एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी 11 वाजता एसआयआरच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात येते। कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही महाराष्ट्रात एसआयआर मोहीम एवढ्या घाईघाईत का राबवली जाते? मतदारांची नावं वगळून लोकशाहीचा ज्याप्रमाणे गळा घोटला तोच बंगाल पॅटर्न महाराष्ट्रात राबवून सत्तेचा मार्ग सोपा करण्याचा राजकीय कट सरकारकडून रचला जातोय का अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली आहे। सरकार पुरस्कृत हा कट कदापि यशस्वी होऊ देणार नाही। मतदारांना प्रपत्रे जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ वाढवून द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। दरम्यान देशभरात सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेतील माहिती आयोगाकडून भाजपला दिली जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। भाजपच्या कार्यालयात बीएलओ बसून सगळी माहिती भरत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला असून त्या संदर्भात पुरावे देखील असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे, कॅटेगरी बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे, जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाही तर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाही तर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व बीएलओ आहेत, बहुतांश बीएलओ हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले बाहेर ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असणारे पुरावे आम्ही उद्या महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत। भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे, कॅटेगरी बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे, जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाही तर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाही तर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व बीएलओ आहेत, बहुतांश बीएलओ हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले बाहेर ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असणारे पुरावे आम्ही उद्या महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत।